नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टी आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी पेपर 2 साठी अतिशय महत्त्वाचे विज्ञान विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. महा-टी-ई-टी पेपर 2 मध्ये विज्ञान विषयाला 30 गुण विचारले जातात. हे प्रश्न इयत्ता 6वी ते 10वी स्टेट बोर्ड आधारित आपल्या टी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर टॉपिक वाईज MCQ टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आजचा आपला टॉपिक बल व बलाचे प्रकार या टॉपिकवर आधारित आपण 30 वन लाइनर इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की ऑन करा. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. जीवनातील प्रत्येक क्रिया करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे बल. प्रश्न, वस्तूची गती पाहण्यासाठी कोणाची गरज असते? तर या प्रश्नाचं उत्तर बल आहे. प्रश्न क्रमांक 3, वस्तूचा आकार बदलण्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बल. बलामुळे वस्तूचा आकार किंवा स्थिती बदलू शकते. हे सर्व प्रश्न वन लाइनर आहेत. जर तुम्हाला असेच टॉपिक वाईज इम्पॉर्टंट MCQ महा-टी-ई-टी साठी तुम्हाला स्टेट बोर्ड आधारित प्रश्नसंच दररोज पाहायचे असतील तर आपल्या टी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 4, आपल्या हालचालीसाठी वापरले जाणारे बल कोणते? पहा प्रश्न, आपल्या हालचालीसाठी वापरले जाणारे बल कोणते? स्नायू बल. प्रश्न क्रमांक 5, चालणे, धावणे आणि वजन उचलणे हे कोणत्या बलाची उदाहरणे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्नायू बल. प्रश्न क्रमांक 6, यंत्राच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या बलाला काय म्हणतात? यांत्रिक बल. यंत्राच्या मदतीने निर्माण होणारे बल म्हणजे यांत्रिक बल होय. प्रश्न क्रमांक 6, कपडे धुण्याची मशीन कोणत्या बलावर कार्य करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यांत्रिक बल. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे ओढते त्या बलाला काय म्हणतात? गुरुत्वीय बल. पृथ्वीचे आकर्षण बल म्हणजे गुरुत्वीय बल. प्रश्न क्रमांक 8, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूटन. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 9, वर फेकलेली वस्तू पुन्हा खाली का येते? वर फेकलेली वस्तू पुन्हा खाली का येते? तर गुरुत्वीय बलामुळे खाली येते. प्रश्न क्रमांक 10, वस्तू खाली पडताना तिच्यावर कोणते बल कार्य करते? वस्तू खाली पडताना तिच्यावर कोणते बल कार्य करते? तर गुरुत्वीय बल. प्रश्न क्रमांक 11, चुंबक लोखंडाला स्वतःकडे खेचतो हे कोणत्या बलामुळे होते? या प्रश्नाचं उत्तर चुंबकीय बल. चुंबकीय बल कोणत्या वस्तूवर कार्य करते? तर विशिष्ट धातूवर, जसं की लोखंड, निकेल, कोबाल्ट यासारख्या धातूवर चुंबकीय बल कार्य करते. प्रश्न क्रमांक 13, दोन पृष्ठभाग घासल्याने कोणते बल निर्माण होते? तर घर्षण बल निर्माण होते. घर्षण बल नेहमी कोणत्या दिशेने कार्य करते? गतीच्या विरुद्ध दिशेने. प्रश्न क्रमांक 15, जमिनीवर चालताना आपण का पडत नाही?
जमिनीवर चालताना आपण का पडत नाही? घर्षण बलामुळे. क्रमांक 16 तेलकट पृष्ठभागावर माणूस का घसरतो? तर घर्षण बल कमी असल्यामुळे. प्रश्न क्रमांक 17 रबरावर घर्षण केल्याने कोणते बल निर्माण होते? स्थितिक विद्युत बल. प्रश्न क्रमांक 19 अनेक बल एकत्र कार्य करतात त्या बलांना काय म्हणतात? विविध बलाचा एकत्रित परिणाम म्हणजे संयुक्त बल होय. प्रश्न क्रमांक 20 हातपंप हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे? तर यांत्रिक बलाचे उदाहरण आहे. मिक्सर हे कोणत्या प्रकारच्या बलावर चालतो? यांत्रिक बल. मिक्सर विजेवर चालतो त्यामुळे यांत्रिक बल वापरले जाते. प्रश्न क्रमांक 22 घर्षण बल नसते तर काय झाले असते? चालणे कठीण झाले असते. प्रश्न क्रमांक 23 वस्तूची दिशा बदलण्यासाठी कोणाची आवश्यकता असते? बलाची आवश्यकता असते. बलामुळे वस्तूच्या गतीची दिशा बदलता येते. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीच्या आकर्षण शक्तीला दुसरे कोणते नाव आहे? पृथ्वीच्या आकर्षण शक्तीला दुसरे कोणते नाव आहे? तर गुरुत्वाकर्षण. प्रश्न क्रमांक 26 चुंबकीय बल हे संपर्क बल आहे का? तर नाही. चुंबकीय बल संपर्काशिवाय कार्य करते. प्रश्न क्रमांक 27 घर्षण बलामुळे वस्तूची गती कशी होते? घर्षण बलामुळे वस्तूची गती कशी होते? तर घर्षण बलामुळे वस्तूची गती कमी होते. प्रश्न क्रमांक 28 कूलर आणि मोटर ही कोणत्या बलाची उदाहरणे आहेत? कूलर आणि मोटर ही कोणत्या बलाची उदाहरणे आहेत? तर यांत्रिक बलाचे. प्रश्न क्रमांक 29 हा प्रश्न शेवटचा आहे. बलामुळे वस्तूंमध्ये कोणते बदल होऊ शकतात? गती, दिशा आणि आकार बदलू शकतो. बलामुळे वस्तूची हालचाल आणि रचना बदलू शकते. अशा प्रकारे आपले इथंच प्रश्न झाले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा. कारण आपल्या PR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर दररोज विज्ञान विषयाची स्टेट बोर्ड आधारित टॉपिक वाईज MCQ टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे. तर चला मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.